आहे, पण असं महात्म्य ज्यांच्या नामाचं आहे असे ज्ञानोबाराय आहेत तरी नक्की कोण? तर ज्ञानोबारायांचा यथार्थ परिचय सेना महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये करतो. प्रत्यक्ष परब्रह्म येऊनी अवतारासी, प्रत्यक्ष परब्रह्म येऊनी अवतारासी, प्रत्यक्ष परब्रह्म प्रत्यक्ष परब्रह्म येऊनी अवतारासी, प्रत्यक्ष परब्रह्म येऊनी अवतारा, प्रत्यक्ष परब्रह्म येऊनी अवतारासी, तारिले जगासी नाम मात्रे, 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 तारिले जगासी नाम तारिले जगासी नाम मात्रे, तारिले जगासी नाम मात्रे, प्रत्यक्ष परब्रह्म येऊनी अवतारासी, प्रत्यक्ष परब्रह्म येऊनी अवतारासी, प्रत्यक्ष परब्रह्म येऊनी अवतारासी, प्रत्यक्ष परब्रह्म येऊनी अवतारासी, परब्रह्म येऊनी अवतारासी, परब्रह्म येऊनी अवतारासी, परब्रह्म येऊनी अवतारासी, सेना महाराज वर्णन करतात. प्रत्यक्ष परब्रह्म येऊनी अवतारासी, तारिले जगासी नाम मात्रे. ज्यांच्या नामाचं एवढं मोठं साफल्य, नामामध्ये एवढं, नामाच्या चिंतनामध्ये एवढं मोठं साफल्य आहे, ते ज्ञानोबाराय दुसरे तिसरे कोणीही नाही. प्रत्यक्ष परब्रह्म येऊनी अवतारासी, साक्षात परब्रह्म ज्ञानोबारायांच्या रूपाने अवताराला आलेलं आहे असं सेना महाराज म्हणतात. ज्ञानोबाराय दुसरे तिसरे कोणी नाही, साक्षात परब्रह्म आहे. या ठिकाणी बोलत असताना सेना महाराजांचा शब्द आहे प्रत्यक्ष परब्रह्म. साक्षात परब्रह्माने अवतार धारण केलेला म्हणजेच ज्ञानोबाराय. ज्ञानोबाराय साक्षात परब्रह्म स्वरूप आहेत. खरं तर जीवाच्या ठिकाणी परब्रह्म रूपता आहे. जीव ब्रह्म एव, जीव साक्षात ब्रह्मरूप आहे. परंतु जीवाची असणारी परब्रह्मरूपता अप्रत्यक्ष रूपाने आपल्याला पाहता येते, कारण त्याच्या ठिकाणी असणाऱ्या परब्रह्मरूपतेचं ज्ञान त्याला नाहीये. पण ज्ञानोबारायांची परब्रह्मरूपता ही प्रत्यक्ष रूपाने आपल्याला पाहता येते. म्हणून ज्ञानोबारायांचं दर्शन ज्यांना ज्यांना झालं त्यांनी ज्ञानोबारायांचं असंच वर्णन केलेलं आहे की ज्ञानोबाराय साक्षात परब्रह्म आहेत. ज्ञानोबारायांच्या समकालीन असणारे श्री नामदेवराय ज्ञानोबारायांचं वर्णन करतात. ज्ञानोबारायांचं म्हणजे या तिन्ही भावंडांचं वर्णन करताना, तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे, जगी सूर्य जैसे प्रकाशले. किंवा ज्ञानोबारायांचं दुसरं एक वचन, नामदेवरायांचं दुसरं एक वचन पाहायला मिळतं. नामा म्हणे परब्रह्म ज्ञानेश्वर, घेतसे अवतार अलंकापुरी. नामदेवराय म्हणतात ज्ञानोबाराय हे साक्षात परब्रह्म आहेत. ज्ञानोबारायांची नामदेवरायांनी केलेली आरती आहे इंद्रायणीचे तटी धरिला रहिवास. या आरतीमध्ये ध्रुवपदामध्ये बोलत असताना नामदेवराय म्हणतात जय देव जय देव जय ज्ञानदेवा, जीवा शिवाचा आदी परब्रह्म ठेवा. ज्ञानोबाराय परब्रह्म स्वरूप आहेत, नामदेवराय वर्णन करतात. त्याचप्रमाणे नाथ महाराजांनी सुद्धा ज्ञानोबारायांचं परब्रह्मरूपाने वर्णन केलेलं आहे. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. किंवा ज्ञानोबारायांचं नाथ महाराजांना स्वप्नामध्ये जे दर्शन घडलं त्या दर्शनानंतर नाथ महाराजांनी केलेलं वर्णन पहा. श्री ज्ञानदेवे येऊनी स्वप्नात, सांगितली मात मज लागी. नाथ महाराज वर्णन करतात
आणि मग त्या ठिकाणी ज्ञानोबारांचं दर्शन घडलं कसं? दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा परब्रह्म केवळ बोलतसे विठ्ठल 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 ज्ञानोबाराय साक्षात परब्रह्म स्वरूप आहेत. ज्ञानोबारांची परब्रह्म रूपता संतांनी वर्णन केली, यात आश्चर्य नाही. तर ज्ञानोबारांची परब्रह्म रूपता स्वतः भगवंताने आपल्या मुखातून वर्णन केलेली आहे. समाधीच्या प्रसंगामध्ये ज्ञानोबाराय समाधीला बसणार त्या काळामध्ये भगवान परमात्म्याला शोक अनावर झाला. त्या काळामध्ये रुक्मिणी माता देवाला प्रश्न विचारते, तव पुसती होय माता तुम्ही झने खेद कराची ता तरी ज्ञाना सारी खाकाता समाधीस बैसविता हे सांगावे सविस्तर यांचे कोण कोण अवतार. रुक्मिणी माता देवाला विचारते, हे सांगावे सविस्तर यांचे कोण कोण अवतार, बंधू त्रिवर्ग साचार आणि ते भगिनी. असा प्रश्न विचारल्यानंतर स्वतः भगवान परमात्मा सांगतात, देव म्हणती ब्रह्मा होय सोपान देव नेनसी काय. देव म्हणती सोपान देव ब्रह्मा होय नेनसी काय. तुला माहित नाही का? सोपान देव साक्षात ब्रह्मदेव आहेत. त्यानंतर निवृत्ती शिव ज्योतिर्मय, निवृत्तीनाथ साक्षात भगवान शिव अवतार आहेत. आणि मग ज्ञानोबाराय कोण आहेत? ज्ञानदेव ब्रह्म निघोट विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबाराय साक्षात ब्रह्म आहेत. ब्रह्म रुक्मिणी मातेला जसं सांगितलं तसं भगवंताने ज्ञानोबारायांची ब्रह्मरूपता ही नामदेवरायांना सुद्धा सांगितली. तीर्थावळीतलाच प्रसंग आहे. आणि ज्ञानोबाराय ज्यावेळेस पंढरपूरला गेलेले आहेत आणि मग नामदेवरायांकडं ज्ञानोबारायांनी प्रार्थना केलेली आहे, तुझे संगतीचे प्रेम सुख घ्यावे सार्थक करावे देहाचे या भूतळीची तीर्थे पहावी नयनी असे मनी आर्त विष्णुदासा. तुमच्या संगतीमध्ये तीर्थयात्रा करावी अशी माझ्या अंतकरणातली इच्छा आहे. असं ऐकल्यानंतर ज्ञानोबाराय आपलं नामदेवरायांना प्रश्न उभा राहिला, म्हणे काय द्यावे यासी प्रतिवचन. आता यांना काय प्रतिवचन द्यावं? कारण भगवंताशिवाय भगवंताचा क्षणभरही वियोग मला सहन होत नाही. जसा भगवंताचा मला सहन होत नाही तसा देवालाही माझा वियोग सहन होत नाही. मग काय करावं? मग नामदेवरायांनी मधला मार्ग सांगितला, काढला. आणि नामदेवराय ज्ञानोबारायांना म्हणतात की नामा म्हणे स्वामी विठोबासी पुसा आज्ञा देईन शिरसा वंदन त्यासी. तुम्ही भगवंताला विचारा, भगवंताने जर आज्ञा दिली तर मी तुमच्यासोबत यायला तयार आहे. असं म्हटल्यानंतर मग सत्वर उठून आले स्वामी जवळा. दोघेही उठले, भगवंताजवळ आले आणि मस्तक ठेविला. भगवंताच्या चरणावर मस्तक ठेवला आणि ठेवल्यानंतर मग त्या प्रसंगी मग भगवंताने विचारलं कशा करता येणं केलं. त्यावेळेस ज्ञानोबारायांनी आपल्या अंतकरणातली भावना भगवंतासमोर प्रगट करून सांगितली. हे ऐकल्यानंतर भगवंताने ज्ञानोबारायांची अभिलाषा ऐकली आणि परमात्मा हसले. आणि हसून परमात्मा नामदेवरायांकडे पाहतात. हसोनी पंढरीनाथ पाहे नामयाकडे. भगवान परमात्मा हसले आणि भगवान परमात्मा नामदेवरायांना म्हणतात, म्हणे नवल केवडे भाग्य तुझे. काय आश्चर्य आहे, काय तुझं मोठं भाग्य आहे, काय भाग्य आहे. अरे ज्ञानोबाराय तुझ्या संगतीची इच्छा करतात. हे ज्ञानोबाराय दुसरे तिसरे कोणी नाहीत ना. प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर, प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर, प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर, प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर. तसे आदर संगतीचा, तसे आदर संगतीचा, तसे आदर संगतीचा. प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर करीतसे आदर संगतीचा. तुझ्या संगतीचा आदर करणारे ज्ञानोबाराय साक्षात परब्रह्म स्वरूप आहे. अरे नामदेवराय ऐसे भाग्यजने सर्वस्वे साधावे तरीच जन्मा यावे विष्णुदासा.
असं भाग्य जीवनामध्ये संपादन करण्याकरता जन्माला यावं. जन्माला आल्यानंतर असं भाग्य संपादन करावं. स्वतः भगवान परमात्म्याने आपल्या मुखाने ज्ञानोबरायांची परब्रह्मरूपता सांगितलेली आहे. विठ्ठल विठ्ठल अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी. ज्ञानोबराय साक्षात पांडुरंग स्वरूप आहेत. ज्ञानोबराय साक्षात ब्रह्मस्वरूप आहेत. आणि मग हे ज्ञानोबराय अवताराला आलेले आहेत. ज्ञानोबरायांचा अवतार आहे. सेना महाराज वर्णन करतात, प्रत्यक्ष परब्रह्म योनी अवतारासी. हे अवतार प्रत्यक्ष परब्रह्माने ज्ञानोबरायांच्या रूपाने अवतार धारण केलेला आहे. ज्ञानोबरायांच्या रूपाने साक्षात परब्रह्म अवताराला आलेला आहे. त्या एकाच परब्रह्माला अविद्या उपाधी लागल्यानंतर जीवत्व भाव प्राप्त होतो. नंतर माया उपाधी लागल्यानंतर तामस्यात सर्वज्ञ ईश्वर माया बिंबो वशीकृत्य तामस्यात सर्वज्ञ ईश्वर. या प्रकारे ईश्वरत्व भावाला ते ब्रह्म प्राप्त होतं. आणि त्याच परब्रह्माला ज्या काळामध्ये करुणा नावाची उपाधी लागते त्याच काळामध्ये ते परब्रह्म संतांच्या रूपाने अवतीर्ण होतं. ज्ञानोबरांनी अमृतानुभवामध्ये सद्गुरू निवृत्तीनाथ दादांचं वर्णन करताना असं म्हटले, आता उपायवन वसंतू जो आज्ञेचा आहे वतंतू अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा. माझे सद्गुरू तत्व साक्षात अमूर्त आहेत, परंतु करुणा उपाधीने ते मूर्त झालेले आहेत. विठ्ठल विठ्ठल एकच परब्रह्म आहे. ते कधी ईश्वराच्या रूपाने अवतीर्ण होतं, कधी कधी संतांच्या रूपाने अवतीर्ण होतं. दोघांच्या अवताराचा विचार करा. जन्म वेगळा आणि अवतार वेगळा. या दोघांच्या अवताराचं चिंतन करत असताना भगवान परमात्म्याचा अवतार आणि संतांचा अवतार याबद्दल चिंतन करत असताना देवासी अवतार भक्तासी संसार दोहीचा विचार एकपणे एकांगी दोन्ही झाले हे निर्माण. हे जरी खरं असलं, दोघांचा विचार एकच जरी असला तरी सुद्धा कार्यपद्धती मात्र दोघांची भिन्न भिन्न आपल्याला पाहता येते. भगवान परमात्मा कुणाकरता अवतार धारण करतो? स्वतः भगवंताने 4थ्या अध्यायामध्ये अर्जुनाला सांगितलं, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय. 3 महत्त्वाची प्रयोजनं सांगितली. त्यापैकी परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम म्हणजेच भगवान परमात्म्याचा अवतार एकतर सज्जना करताय एकतर दुर्जना करताय. भगवान परमात्मा भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. भगवान परमात्मा अवताराला येतात भक्ताचं रक्षण करण्याकरता, सज्जनांचं परित्राण रक्षण करण्याकरता आणि जे दुष्कृती लोक आहेत त्यांचा विनाश करण्याकरता. म्हणजेच भगवंताचा अवतार आहे सज्जना करता. भगवान आले तर सज्जना करता येतात, आले तर दुर्जना करता येतात. भगवंताचं अवतार चरित्र यातून आपल्याला पाहता येतं. या ठिकाणी येणारा परमात्मा जर आले तर परमात्मा आले तर उद्धवा करता येतात, आले तर कंसा करता येतात. परमात्मा आले तर हनुमंतराया करता येतात, आले तर रावणा करता येतात. परमात्मा आले तर भक्त प्रल्हादा करता येतात, आले तर हिरण्यकश्यपू करता येतात. सज्जना करता येतात आणि दुर्जना करता येतात. मात्र मध्ये असणारा जो वर्ग आहे, जो केवळ सज्जनही नाही आणि जो दुर्जनही नाही, असा मधला जो वर्ग आहे, त्या वर्गाचं रक्षण त्या वर्गाचा उद्धार करण्याकरता संतांचं येणं असतं. विठ्ठल विठ्ठल उद्धरावे जन जड जीव उद्धरावे जन जड जीव उद्धरावे जड जीव उद्धरावे. अवतार तुम्हारा राजा कारण, अवतार तुम्हारा राजा कारण, अवतार तुम्हारा राजा कारण, अवतार तुम्हारा राजा कारण. उद्धरावे जन जड जीव उद्धरावे जन जड जीव उद्धरावे जन जड जीव उद्धरावे जन जड जीव. अवतार तुम्हा धराया कारण
उद्धरावे जन जड जीव, जनांचा जीवाचा जडाचा उद्धार करण्याकरता संत महापुरुषांचा अवतार आहे. म्हणून ज्ञानोबरायांनी जनांचा उद्धार केला, जडाचा उद्धार केला आणि जीवाचाही उद्धार केला. सकल जनांकरता म्हणकारे जना, सकल जनांकरता ज्ञानोबरायांनी हरिपाठासारखा भगवंताच्या नामाचं श्रेष्ठत्व सांगणारा, भगवंताच्या नामामध्ये प्रवृत्ती देणारा असा छोटासा ग्रंथ लिहिला. त्या नामचिंतनातून सकल जनांचा उद्धार ज्ञानोबरांनी केलेला आहे. जन जड, जडाचाही उद्धार ज्ञानोबरांनी केला. चालविली जड भिंती, जडाचाही उद्धार ज्ञानोबरांनी केला आणि अत्यंत मूढ असणाऱ्या जीवाचाही उद्धार ज्ञानोबरांनी केला. पशुमुखे वेदाच्या श्रुती, रेड्यामुखी वेद बोलविला. या प्रकारे उद्धरावे जन जड जीव हा संतांचा अवतार असतो. आणि देवाच्या अवतारापेक्षा संतांचा अवतार निश्चितच काकणभर श्रेष्ठ आहे. भागवतामध्ये चिंतन करत असताना दुसऱ्या अध्यायामध्येच नारदजींचं वर्णन करताना असं म्हटलेलं आहे की देवाचा अवतार होये, दासा सुख दैत्या भये, तेथही ऐसे विषमा आहे, हे न समाये तुझपासी. देवाचा अवतार झाला तर देवाच्या अवतारातून दैत्यांना भीती निर्माण होते, भक्तांना मात्र आनंद होतो. असं विषमत्व देवाच्या अवतारामध्ये आहे. परंतु ते न समाये तुझ माझी, तुमच्यासारख्या संतांच्या अवतारामध्ये मात्र अशी विषमता विरुद्धता पाहायला मिळत नाही. म्हणून भगवान परमात्मा दैत्यांचा संहार करतो, म्हणून दैत्यांना भीती वाटते आणि भक्तांना आनंद होतो. पण संतांच्या अवतारातून मात्र दैत्यांना भीती वाटण्याचं कारण नाही, कारण संत महात्मे दुष्टांचा नाश करत नाही, तर दुष्टांच्या ठिकाणी असणारी दुष्ट बुद्धी, त्या दुष्ट बुद्धीचा विनाश करतात. म्हणून ज्ञानोबरांनी पसायदानामध्ये मागितलेली मागणी आपल्या सर्वांना माहिती आहे. जे खळाची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, हे ज्ञानोबरांचं विशेष अवतार कार्य आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून हा ज्ञानोबरांचा अवतार आहे. ज्ञानोबरांनी अवतार धारण कशा करता केला याची अनेक प्रमाणे आपल्याला पाहता येतात. निळोबरांनी म्हटले पहा, जगत उद्धारा लागी धरिले अवतार, मिरविला बडीवार सिद्धाईचा. जगत उद्धरण करण्याकरता अवतार धारण केलेला आहे असं म्हटलेलं आहे. नाथ महाराजांचं प्रमाण आहे, तोची अवतार धरी अलंकापुरी, ज्ञानाबाई सुंदरी तारावया. तारण्याकरता ज्ञानोबरायांचा अवतार आहे. किंवा समाधीमध्ये वर्णन करत असताना ज्ञानोबरायांच्या अवतार कार्यापूर्वीची स्थिती नामदोरांनी वर्णन केली पहा. राजे भ्रष्ट यवन झाले, ठाई ठाई दोष घडले, मग ही अवतार घेतले, कली दोष हरावया. कलीच्या दोषांची निवृत्ती करण्याकरता ज्ञानोबरायांचा अवतार आहे. आईचे ब्रह्मा विष्णू हर, मुक्ताई मूळ माता साचार, तारावया चराचर, कली माझी अवतरली. नामदोरे वर्णन करतात. किंवा निवृत्ती सोपान ज्ञान देव, त्रिमूर्ती तिन्ही देव, धर्मरक्षणार्थ पहा हो, मनुष्य रूपे अवतरले. धर्माचं रक्षण करण्याकरता ज्ञानोबरायांचा अवतार आहे. कुणाकरता? जे मनुष्यगण प्राणी, ज्यांचा भारण साही मेदिनी, ज्यांचा भार पृथ्वीला सहन होत नाही, त्या सर्वांचा भारातून पृथ्वीला मुक्त करण्याकरता ज्ञानोबरायांचा अवतार आहे. स्वतः परमात्मा ज्ञानोबरायांना म्हणतात, देव म्हणे ज्ञानेश्वरा, तुवा अवतरोणी माझी चराचरा, हरिला महादोष थारा, तुझे ने कवित्वे. असा ज्ञानोबरायांचा अवतार आहे. विठ्ठल विठ्ठल प्रत्यक्ष परब्रह्म येऊनी अवतारासी, तारिले जगासी. सगळ्या जगाला तारलेला आहे. ज्ञानोबराय तारण्याचं काम करतात. ज्ञानोबराय तारू आहे. जसं भगवंताचं वर्णन करत असताना भगवान परमात्मा सुद्धा तारू आहे. तारू भाला पांडुरंग. जसा परमात्मा तारणारा तारू आहे, तसेच ज्ञानोबराय सुद्धा तारू आहे. म्हणा ना, ज्ञानदेव ज्ञानदेव गुरु, ज्ञानदेव तारू, ज्ञानदेव गुरु, ज्ञानदेव तारू, ज्ञानदेव गुरु, ज्ञानदेव तारू, ज्ञानदेव गुरु, ज्ञानदेव तारू. उतरील पैल पा
ज्ञानदेव ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता उत्तरी ज्ञानदेव उत्तरी ज्ञानदेव ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता. सेना महाराज वर्णन करतात. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू. ज्ञानोबा तारणारे आहेत. ज्ञानदेव ज्ञान सागरू ज्ञानदेव ज्ञान आगरू ज्ञानदेव भव सिंधू तारू प्रत्यक्ष रूपे पयसी. ज्ञानोबा भवसागरातून तारणारे तारू आहेत म्हणून ज्ञानोबरायांचं वर्णन केलेलं आहे. पण ज्ञानोबराय कशा कशातून तारतात? साक्षात ज्ञानोबराय तारू असल्यामुळे ज्ञानोबराय ज्या क्षेत्रामध्ये विराजमान आहेत ज्ञानोबरायांच्या संबंधाने ते क्षेत्र आपल्याला तारणारं आहे. ज्ञानोबराय ज्या क्षेत्रामध्ये विराजमान आहेत त्या ठिकाणी प्रवाहित होणारं तीर्थ आपल्याला तारणारं आहेत. साक्षात ज्ञानोबरायांचं दर्शन आपल्याला तारणारं आहे. ज्ञानोबरायांचं कवित्व आपल्याला तारणारं आहे. ज्ञानोबरायांच्या धामाची केलेली यात्रा आपल्याला तारणारी आहे आणि ज्ञानोबरायांचं नाम आपल्याला तारणारं आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हे क्षेत्र सामान्य नाही. या ठिकाणी राहिलं तर सहज जीवाचा उद्धार होतो. वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य विठ्ठल बाबा घुले पाठामध्ये नेहमी सांगायचे, बुवा आळंदी हे मुक्त होण्याचं ठिकाण आहे. बुवा इथं यावं, मुक्त व्हावं, पण लोक इथं येऊन बद्ध होतात असं ते म्हणायचे. मुक्त होण्याची भूमी आहे आळंदी, म्हणजे मुक्त होण्याचं स्थान आहे असं बाबा म्हणायचे. आळंदी क्षेत्रामध्ये आपण राहिलो तर जीवाला मुक्ती प्राप्त होते. नित्य अनुष्ठान ये तीर्थी त्याचे पूर्वज उद्धरती. जे का अन्नदान करीती ते पावती वैकुंठ राज्य. सुंदर वर्णन या तीर्थक्षेत्राचं केले. एक तीर्थक्षेत्र आपल्याला तारणार आहे. या तीर्थक्षेत्रामध्ये प्रवाहित होणारं तीर्थ, ते तीर्थसुद्धा आपल्याला तारणार आहे. धन्य तीर्थ इंद्रायणी धन्य प्रत्यक्ष शूळ पाणी तारक ब्रह्म त्रिवेणी मिश्रित रूपे वाहत से धन्य तीर्थ इंद्रायणी. हे इंद्रायणी तीर्थ आपल्याला तारणार आहे. नामा म्हणे कोटी तीर्थाचे तीर्थ ओळले पैसाचे पाप जाईल अनंत जन्माचे एक स्नान केलिया विठ्ठल विठ्ठल. या प्रकारचं हे तीर्थ जीवाला तारणार आहे. हे क्षेत्र तारणार आहे, तीर्थ तारणार आहे. ज्ञानोबारायांचं दर्शन आपल्याला तारणार आहे. मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धी पाहता समाधी ज्ञानदेवा. नाथ महाराजांनी वर्णन केलेलं आहे. जीवाला मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धी या सगळ्या गोष्टी केवळ ज्ञानोबारायांच्या दर्शनाने प्राप्त होणार आहेत. पण ज्ञानोबारायांचं दर्शन सामान्य नाही. ज्ञानोबारायांच्या समाधीचं दर्शन करायला आपल्याला सद्बुद्धी उत्पन्न होणं ही सुद्धा सामान्य गोष्ट नाही. नामदेवरांनी असं वर्णन केलेलं आहे. आगाध पुण्य धुर्जटी बोलोनिया गेली आगाध पुण्य जई गाठी तरीच ज्ञानदेव पडेल दृष्टी. आगाध पुण्याच्या गाठी आपल्याजवळ असतील तरच ज्ञानोबारायांचं दर्शन आपल्याला होणार आहे. ज्ञानोबारायांचं दर्शन आपल्याला तारणार आहे. समाधीतलाच प्रसंग आहे. नारा विठा पुढा चाले. हे सगळी भक्त मंडळी इंद्रायणीच्या काठावर येऊन बसले. तिथला हा प्रसंग आहे. आणि बसल्यानंतर सहपरिवारे सकळ ही भक्त सगळे त्या ठिकाणी बसलेले आहेत. आणि बसल्यानंतर एकदम आकाशवाणी झाली. आणि आकाशवाणीने काय सांगितलं ऐका. तव अंतरिक्ष गगनी अवचित झाली आश्रिणी भक्त तरतील मेदिनी ज्ञानदेव दर्शने. ज्ञानोबारायांच्या दर्शनाने भक्त तरतील. हे ज्ञानोबारायांच्या दर्शनाचं सामर्थ्य. विठ्ठल 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 देव म्हणे ज्ञानेश्वरा चंद्र तारा जवदी न करा तव तुझी समाधी राहो रे स्थिरा दर्शने उद्धारा. मूढ जना या सगळ्यांचा उद्धार ज्ञानोबारायांच्या दर्शनाने होणार आहे. म्हणून ज्ञानोबारायांचं दर्शन आपल्याला तारणार आहे. ज्ञानोबारायांचं कवित्व आपल्याला तारणार आहे.
खूप गोड चिंतन कवित्वाविषयी केलेलं आहे. देव म्हणे ज्ञानेश्वरा तुवा अवतरणी माझी चराचरा, हरिला महादोष थारा तुझेनी कवित्वे, तुझे कवित्व माझ्या गोष्टी, जो परिसील ये सृष्टी, तो माझ्या भेटीला येईल त्याला माझी प्राप्ती होईल, असं वर्णन केलेलं आहे. ज्ञानोबारायांचं कवित्व जीवाला तारणार आहे. त्याचप्रमाणे ज्ञानोबारायांच्या धामाची केलेली यात्रा जीवाला तारणार आहे. जो करील याची यात्रा तो तारील सकळ ही गोत्रा, सकळई कुळे पवित्रा याचे निदर्शने होती. ज्ञानोबारायांच्या धामाची केलेली यात्रा जीवाला तारणारी आहे. आणि या ठिकाणी बोलत असताना ज्ञानोबारायांच्या संबंधाने या सगळ्या गोष्टी जीवाला जरी तारणाऱ्या असल्या तरी सेना महाराज म्हणतात तारिले जगासी नाम मात्रे, केवळ नामाच्या द्वारे ज्ञानोबारायांनी या संपूर्ण जगाचा उद्धार केलेला आहे. विठ्ठल विठ्ठल सगळ्या गोष्टी तारणाऱ्या असल्या, नाही आपल्याला क्षेत्रामध्ये येता आलं, नाही स्नान करता आलं, नाही इथं वास्तव्य घडलं, नाही ज्ञानोबारायांचं दर्शन घडलं, केवळ आपण जागेवर बसून ज्ञानोबारायांच्या नामाचं चिंतन करू शकतो. म्हणून सगळ्याला जगाला तारक असणारं ज्ञानोबारायांचं नाम आहे. नाथ महाराजांचं गोड प्रमाण आहे पहा. जगाचा उद्धार ज्ञानाबाई नामे, साधन हे न करी अनिक काही, साधन हे न करी अनिक काही. जगाचा उद्धार नामे, साधन हे न करी अनिक काही, साधन हे अनिक काय. जगाचा उद्धार ज्ञानाबाई नामे, साधन हे न करी. बाकी कोणतंही साधन जरी नाही केलं तरी एका जनार्दनी ज्ञानाबाई नाम पावेन निज धाम संतांचे ते. हे ज्ञानोबारायांच्या नामामध्ये सामर्थ्य. म्हणून तारिले जगासी नाम मात्रे असे ज्ञानोबाराय आहेत. हे ज्ञानोबाराय असे ज्ञानोबारायांचा परिचय दिला. हे ज्ञानोबाराय राहतात कुठं त्याचं वर्णन सेना महाराजांनी केलेलं आहे की जयाची द्वारी पिंपळ जयाची अंगणी पिंपळ सोनियाचा, सिद्ध साधकाचा मेळा जेथे. ज्ञानोबारायांचं वर्णन करताना असं केलं की ज्यांच्या अंगणामध्ये सोन्याचा पिंपळ आहे त्या ठिकाणी ज्ञानोबाराय वास्तव्य करतात आणि ज्ञानोबारायांच्या भोवती सिद्ध आणि साधकांचा मेळ आहे असं वर्णन केलेलं आहे. ज्ञानोबारायांच्या द्वारामध्ये असणारा पिंपळ, या पिंपळाचं महात्म्य सांगताना असं म्हटलंय पहा. सुवर्णाचा पिंपळ तिही लोकी ठाऊ का. हा सुवर्णाचा पिंपळ सामान्य नाही. ज्ञानोबारायांनी असं म्हटलेलं आहे की सुवर्णाचा अश्वत्थ नित्य पूजिली या स्वस्त, लक्ष्मी न संडील तयास जन्म देईल पवित्र, नित्य प्रदक्षिणा सप्त तरी आघाद पुण्य त्वरित, पूर्वज वैकुंठासी जात 42 सहित. हे महात्म्य त्या पिंपळाचं सांगितलेलं आहे. लक्ष्मी न संडील तयास, लक्ष्मी त्याला सोडून राहत नाही. का बरं लक्ष्मी त्याला सोडत नाही. जो पिंपळाची उपासना करतो त्याला लक्ष्मीची प्राप्ती होते. लक्ष्मी त्याला सोडत नाही, कारण पिंपळ म्हणजे साक्षात लक्ष्मी माता आहे. ज्या ज्या ठिकाणी परमात्मा अवतार धारण करतात त्या त्या ठिकाणी लक्ष्मी माता विराजमान होऊन राहतात. कारण लक्ष्मी माता ही भगवंताची अनपायिनी भार्य आहे. ही लक्ष्मी माता भगवंताचा कोणत्याही अवतारामध्ये त्याग करत नाही. गृहस्थ आश्रमामध्ये परमात्मा अवतीर्ण झाले त्या ठिकाणी लक्ष्मी माता सोबत आहेच, पण ब्रह्मचर्य अवस्थेमध्ये अवतार धारण केल्यानंतर सुद्धा लक्ष्मी माता भगवंताला सोडून जात नाही. अनेक अवतारामध्ये परमात्म्याच्या सोबत लक्ष्मी माता जशी आलेली आहे तसं याही अवतारामध्ये ज्ञानोबाराय अवताराला येणार आहे. त्यात पूर्वीच लक्ष्मी माता इथं पिंपळाच्या रूपाने विराजमान आहे. विठ्ठल विठ्ठल जयाच्या अंगणी पिंपळ सोनियाचा. अंगणामधलं हे ऐश्वर्य ज्ञानोबारायांचं आहे. ज्ञानोबारायांचं ऐश्वर्य सांगितलं. सिद्ध साधकांचाही ज्ञानोबारायांचं वैभव आहे. सिद्ध साधकांचा मेळा जेथे. अनेक सिद्ध अनेक साधक इथं येऊन राहतात. का राहतात. हे स्थळच त्यांच्या करताय. हे स्थळ कुणा करताय. सिद्ध साधकाचे स्थळ. हे सिद्ध आणि साधकाचं स्थळ आहे. म्हणून अनेक सिद्ध या ठिकाणी येऊन राहतात. 84 सिद्धांचा सिद्ध बेटी मेळा किंवा समाधी घेतली आळंदी भोवती शोभे.
सिद्ध मांदी, सगळी सिद्धांची मांदी भोवताली आहे आणि साधकही या ठिकाणी आहे, कारण साधकांचा मायबाप या ठिकाणी आहे. साधकाला ज्ञानोबरांनी जयाने घातिली मुक्तीची गवादी, म्हणून साधकही या ठिकाणी आहेत आणि सिद्धांचा मेळाही या ठिकाणी आहे, सिद्ध साधकांचा मेळा जेथे. आणि हे सगळं महात्म्य सेना महाराज सांगतात, मी सांगतो असं नाही, तर या ज्ञानोबरांच्या नामाचं महात्म्य साक्षात पंढरीनाथ परमात्मा सांगतोय. अभंगाचं शेवटचं चरण. तयाचे स्मरणे जळती पातके, तयाचे स्मरणे जळती पातके, तयाचे स्मरणे जळती पातके, तयाचे स्मरणे जळती पातके. सांगती पंढरीनाथ से नामने, सांगती पंढरीनाथ सांगती पंढरीनाथ से नामने, सांगती पंढरीनाथ हे प्रत्यक्षपणे परब्रह्म येऊन अवताराचे, प्रत्यक्ष परब्रह्म येऊन अवताराचे, प्रत्यक्ष परब्रह्म येऊन अवतारा, प्रत्यक्ष परब्रह्म येऊन अवताराचे. गोपाल कुमारी, गोपाल कुमाये, गोपाल कुमारी, जय विठोबार कुमाये, गोपाल कुमारी, जय विठोबार कुमाये, विठोबार कुमाये, जय विठोबार कुमाये, जय विठोबार कुमार कुमार. कवरदारी विठ्ठल ज्ञानदेव, सद्गुरु जोग महाराज की जय. गोपाल कुमाये, गोपाल कुमाये, गोपाल कुमाये, गोपाल कुमाये, गोपाल कुमाये, गोपाल कुमाये. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज ज्ञानोबरायांच्या स्मरणाने पातकं जळतात आणि वर सांगितला सगळा महिमा सांगत पंढरीनाथ सेनामणी. हा सगळा महिमा पंढरीनाथाने सांगितलेला आहे. कधी सांगितला? सेना महाराजांचाच अभंग आहे. नामयाच्या नारायणे घेतली आळी, या भूमीचे महिमान सांगे वनमाळी. स्वतः भगवंताने आपल्या मुखातून हे वर्णन केलेलं आहे. समाधीच्या अभंगामध्ये आपल्याला पाहता येतं. नारा महाराजांनी देवाला प्रश्न केला, देवाने हे सगळं महिम्य सांगितलेलं आहे. तर सेना महाराज वर्णन करतात, सांगत पंढरीनाथ सेना म्हणे यथामती यथावकाश. सेना महाराजांच्या या अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला. जे काही योग्य असेल ते सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील या सकल गुरुजनांचं आहे, त्यांच्या चरणी समर्पित करतो. या ठिकाणी थांबतो. सद्गुरु जोग महाराजांच्या कृपा कटाक्षामध्ये, या सकल गुरुजनांच्या कृपा कटाक्षामध्ये 2 तास उभं राहता आलं, हेच मी माझं भाग्य समजतो. या सगळ्या महापुरुषांची कृपादृष्टी माझ्यावर पडते आहे आणि या सर्व महापुरुषांच्या कृपादृष्टीतून संतांना अभिप्रेत असणारा परमार्थ माझ्याकडून घडावा, संत वाङ्मयाची सेवा माझ्याकडून घडावी, अशी प्रार्थना सकल गुरुजनांच्या चरणी करतो.